टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। नमस्कार, मी दत्ता कानवटे। छत्रपती संभाजीनगरच्या एक्सप्लेनरमध्ये आपलं स्वागत। छत्रपती संभाजीनगर आणि मराठवाड्यामध्ये आज 2-3 महत्त्वाच्या घडामोडी घडलेल्या आहेत, ज्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा तर छत्रपती संभाजीनगरमध्ये माणिकराव कोकाटे आणि बेताल मंत्र्यांच्या विरोधामध्ये पुन्हा एकदा छावा संघटनेच्या संयुक्त पद्धतीने एक आंदोलन करण्यात आलं, ज्यामध्ये बॉक्सिंग असेल किंवा पत्ते खेळण्याचा असेल तो त्या ठिकाणी उपक्रम करण्यात आला। आणि पत्ते फेकून आज सुद्धा माणिकराव कोकाटे, त्याचबरोबर संजय गायकवाड आणि इतर मंत्र्यांचा सुद्धा निषेध केला। त्याचबरोबर माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घ्यावा असाही आग्रह त्या ठिकाणी करण्यात आला। मराठवाड्यातली सर्वात दुसरी महत्त्वाची घटना म्हणजे सोमनाथ सूर्यवंशी यांची परभणीमध्ये ज्या दंगलीमध्ये हत्या झाली होती, या संपूर्ण प्रकरणामध्ये प्रकाश आंबेडकर हे न्यायालयीन लढाई लढतात आणि हे संपूर्ण प्रकरण आता सुप्रीम कोर्टात गेलेलं आहे। सुप्रीम कोर्टाने या सगळ्या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करून घेण्याचे आदेश जे आहे ते पोलिसांना दिलेले आहेत। या आदेशानुसार पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे, मात्र या संदर्भातली माहिती देण्यासाठी पोलिसांकडून सध्या तरी टाळाटाळ केली जाते। सध्या जी काही प्राथमिक माहिती समोर आली आहे त्यानुसार या संपूर्ण प्रकरणामध्ये अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सुप्रीम कोर्टाच्याही त्याच स्वरूपाच्या गाईडलाईन्स होत्या की या संपूर्ण प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्यात यावा आणि या संपूर्ण प्रकरणाचा तपास करून यामध्ये जे कोणी नावं निष्पन्न होतील पुन्हा त्यांना FIR मध्ये त्यांची नावं घेण्यात यावीत किंवा त्यांच्यावरती हा गुन्हा जो आहे तो चार्ज करण्यात यावा, अशा स्वरूपाच्या सूचना होत्या। त्यानुसारच पोलिसांनी त्या ठिकाणी गुन्हा दाखल केला असावा असा अंदाज जो आहे तो आता व्यक्त केला जातोय। त्यामुळे सध्या तरी सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणासाठी महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलनं झाले। या संपूर्ण प्रकरणाचा निषेध सुद्धा झाला होता। सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस मारहाणीत मृत्यू झाला, मात्र पुण्या पोलिसांनी मारहाण केली आणि त्या संदर्भात अद्यापही गुन्हे दाखल झाले नव्हते। मात्र आता या संदर्भामध्ये पहिला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, मात्र त्यामध्ये कुठल्याही पोलिसांची नावं घेतली नसावीत असा प्राथमिक अंदाज आहे। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलीस तपास कसा करतात आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये कोणकोणत्या पोलिसांना आरोपी केलं जातंय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र सुप्रीम कोर्टाने हस्तक्षेप केल्यानंतर पहिल्यांदा का असेना मात्र या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे। छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये एक दुसरी महत्त्वाची घटना घडली, ती म्हणजे अत्यंत धक्कादायक अशा स्वरूपाची घटना आहे। गुजरातमधल्या ढोलका हा जो परिसर आहे, इथून एका 6 महिन्याच्या लहान मुलीचं अपहरण करण्यात आलं आणि या मुलीला नाशिक छत्रपती संभाजीनगर मार्गे हैदराबादला नेऊन त्या मुलीची तिथं विक्री केली जाणार होती। हैदराबादच्या एका व्यापाऱ्याला 1.5 लाख रुपयात या मुलीची विक्री केली जाणार होती। या संपूर्ण प्रकरणाची माहिती समोर आली, आरोपी कोण्या दिशेने पळालेत या संदर्भातली सुद्धा माहिती समोर आली होती आणि त्यानुसार छत्रपती संभाजीनगर पोलिसांना सूचना मिळाल्या होत्या। ज्या आरोपीने या मुलीला पळवलं होतं त्यामध्ये 3 आरोपी होते आणि एक नाशिकचा एजंटसुद्धा होता। हे 4 जण मिळून छत्रपती संभाजीनगरहून रेल्वेने हैदराबादला जाणार होते आणि हैदराबादमध्ये त्या मुलीची विक्री केली जाणार होते। मात्र छत्रपती संभाजीनगरच्या क्राईम ब्रँचने अत्यंत सितापेने सापळा रचला आणि संबंधित आरोपी या मुलीला घेऊन रेल्वेत बसणार त्याच्या आधीच पोलिसांनी या आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे। पोलिसांनी या आरोपींना ताब्यात घेतलंय। या आरोपीच्या ताब्यात जी मुलगी होती त्या मुलीची सुटकासुद्धा केलेली आहे आणि त्या मुलीची छत्रपती संभाजीनगर पोलीस दलातील महिला पोलीसच सुश्रूषासुद्धा करत आहेत, त्या मुलीचा सध्या तरी सांभाळ करत आहेत। ही अत्यंत महत्त्वाची कामगिरी आहे। खरं तर लहान मुलांची तस्करी हा जगभर गाजलेला विषय आहे। अलीकडल्या काळात तो विषय जो आहे तो संपला असं म्हटलं जात होतं, मात्र अशा काही घटना घडतात त्यामुळे पुन्हा एकदा पालकांच्या अंगावरती काटासुद्धा उभा राहतो। ही 6 महिन्याची चिमुरडी आहे, जिचं अपहरण झालं होतं। सुदैवाने पोलीस सतर्क होते, त्यामुळे त्या मुलगीची सुटका तरी झालेली आहे। मात्र त्या मुलीची जर का व्यापाऱ्याकडे विक्री झाली असते आणि तिथून पुढे जर का ती मुलगी कुठे गेली असते तर कदाचित त्या मुलीचा ठाव ठिकाणा लागला नसता। एक मुलगी आपल्या आई वडिलाच्या प्रेमाला पोरकी झाली असती। मात्र पोलिसांनी यामध्ये सतर्कता दाखवली आणि त्या 6 महिन्याच्या मुलीची सुटका केलेली आहे। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामध्ये छत्रपती संभाजीनगर पोलिसांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे। मात्र दुसरी महत्त्वाची बाब की अशा घटना अधूनमधून घडत असतात, त्यामुळे पालकांनी आपल्या 6 महिन्याच्या मुलापासून ते अज्ञान असलेल्या सर्वच मुलांवरती गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे, जेणेकरून या सगळ्या घटना टाळता येऊ शकतील। कॅमेरामन अमित अडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।